Good morning everyone. So welcome back to my channel. So this is first vlog of 2025. So आता वाजले आहेत 7:30 AM. सो मी आत्ता उठलेली आहे आणि आज मी अ डे इन माय लाईफ माझं पूर्ण डेचं रुटीन ह्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझं रुटीन काय आहे, मी काय काय व्हिडिओ शूट करते किंवा माझं ओव्हरऑल डेचं रुटीन. सो आता मी चहा पिते आहे आणि हा चहा माझ्यासाठी माझ्या दीदीने बनवला आहे. से हाय. हाय. हे असे मी रोज रात्री बदाम भिजवून ठेवते आणि मग सकाळी हे खाते आणि मी ह्याची रोज सवय लावली आहे की रोज मी ड्रायफ्रूट्स खाईल आणि किंवा ड्रायफ्रूट्सचा ज्यूस करून पेईल. सो मी एव्हरीडेसाठी माझी हॅबिट लावली आहे. आता बघू हे किती दिवस मी तर मी फ्रेश वगैरे झाली आहे. आता आपण माझं स्किन केअर रुटीन बघूया. सो हे आहे एक वेदिक लाईनचं ग्रीन ॲपल टोनर. हे म्हणजे खूप खूप फ्रेश आहे, फ्रेश फील होतं आणि ॲक्ने वगैरे खूप कमी होतात ॲक्ने येणं आणि एकदम सॉफ्ट स्किन होते ह्याने. सो आपण हे अप्लाय करून देन नेक्स्ट स्किन केअर काय करते ते मी तुम्हाला दाखवते. देन नेक्स्ट आहे ही इमोलिनची फेस क्रीम, जी ड्राय स्किनसाठी खूप छान आहे. ड्राय स्किनसाठी एकदम बेस्ट हे आहे प्रोडक्ट आहे. इमोलिन क्रीम म्हणून इमोलिन त्याचं नाव आहे. सो हे तुम्ही ॲज अ मॉइश्चरायझर म्हणजे मॉइश्चरायझरच आहे पण ही फेस क्रीम आहे. सो तुम्ही खूप छान आहे पण की स्किनमधले पोअर्स किंवा जे ड्रायनेस आहे स्किनमधला तो एकदम कमी करतो आणि स्किन एकदम सॉफ्ट आणि मॉइश्चराइज ठेवतो. सो आपण आता ही अप्लाय करूया आणि हे माझं रेग्युलर रुटीन आहे. जे काही मी तुम्हाला स्किन केअर माझं दाखवते एकदम रेग्युलर आहे. ह्यामध्ये एक्स्ट्रा काही नाही आहे, फक्त 2-3 स्टेप्स आहेत बस. मी तेवढ्याच 2-3 स्टेप्स. सो नेक्स्ट आहे हा वॅसलिनचा लिप थेरपी म्हणून एक लिप बाम आहे. खूप खूप छान आहे आणि ह्याचं फ्लेवर आहे रोझी लिप्स म्हणून आहे ह्याचा फ्लेवर. सो हे मी नायकावरून ऑर्डर केलेलं आहे. सो हे नायकावर भेटून जाईल आणि खूप भारी खूप मॉइश्चरायझिंग आहे. मी तुम्हाला दाखवते. मी ती खूप मॉइश्चरायझिंग आणि एकदम क्रीमी आहे आणि हे मोस्टली मी नाईटला यूज करते आणि म्हणजे असं काही नाही, मॉर्निंगला पण यूज करते, नाईटला पण यूज करते. बट हे खूप क्रीमी आणि खूप सॉफ्ट ठेवतं लिप्सला. आणि अजून एक राहिलं सॉरी, सनस्क्रीन पण मी यूज करते बट जेव्हा मी बाहेर जाईल तेव्हाच मी यूज करते. सो मी आता घरीच आहे, सो मी आता यूज नाही करणार ते. मी मस्त आज मेथी पराठा विथ चटणी अँड विथ दही साखर. आज मी मस्त हे लंच करणार आहे माझ्या दिदी सोबत. तर आता मी व्यवस्थित लंच वगैरे माझं झालेलं आहे. आता आहे मी फर्स्टली तर टू डू लिस्ट करणार आहे. देन मी ग्रॅटिट्यूड रायटिंग करणार आहे. सो पहिले आपण टू डू लिस्ट करून घेऊया की मला आज ह्या आजच्या डेमध्ये पूर्ण काय काय करायचं आहे, कुठले कुठले शूट्स करायचे आहेत आणि मग नंतर आपण शूट्सकडे जाऊया. सो फर्स्टली मी माझी टू डू लिस्ट करून घेते. त्यामध्ये रोज मी ग्रॅटिट्यूड रायटिंग किंवा अफर्मेशन्स ह्या सगळ्या गोष्टी करत असते मी. कारण ग्रॅटिट्यूड म्हणजे की एक आपण खूप ग्रेटफुल आहेत, ज्या गोष्टी आपल्याला भेटल्यात त्यासाठी ग्रेटफुल मानायला पाहिजे. त्यासाठी ग्रॅटिट्यूड्स लिहायला पाहिजे की आपल्याला काय काय मिळालं, आपण किती ग्रेटफुल आहेत काही गोष्टींसाठी, त्या मी नोट करते. शूट करते तर तुम्हाला दिसेलच मी काय काय शूट करते आणि ते माझ्या पेजवर पण पडणार आहे की मी काय काय व्हिडिओज, ट्रान्झिशन व्हिडिओज असतील ते मी माझ्या पेजवर पण, इंस्टाग्राम पेजवर टाकणार आहे. सो तुम्ही बघालच की मी काय शूट केलं आहे. सो मी त्यासाठी रेडी झाली आहे की मला आता शूट करायचं आहे आणि हे इकडे मी शूटचं सेटअप केलं आहे सगळं. आता मी शूट करेल, तुम्ही बघा की मी कसं शूट करते. सो गाईज मी हा लुक केला आहे, लॅटिना लुक. सो मला आता त्याचं ट्रान्झिशन करायचं आहे. सो मी त्याच्यामुळे सेटअप केलं आणि हे बॅकग्राऊंड मी पकडले कारण खूप सुंदर आहे. सो तुम्ही बघा नंतर मी ट्रान्झिशन केल्यानंतर की काय काय करते. तर मी आता बनवते मसाला पापड. माझी खूप मला क्रेविंग झाली आहे मसाला पापड खायची. थांब ना. सो मी बनवून तुम्हाला दाखवते की मी कसं बनवते. सगळं झालेलं आहे आता आणि आता हा टाईम आहे माझा इव्हिनिंगचा. मोस्टली मी वॉक करायला जाते, नाहीतर मग बुक रीडिंग करते घरीच. सो आता आज मी वॉक करायला नाही जाणार आहे, आज बुक रीडिंगच करणार आहे. आणि मी रिच डॅड पुअर डॅड बुक सध्या वाचते आहे. ह्या आधी पण मी वाचलेली आहे ती, बट मी खूप
तर खूप वर्ष झाले मी ही बुक वाचलेली. सो आता मला असं वाटते की मी परत वाचावी. सो मी परत रीड करते सगळी बुक. त्याच्यामधला माझा लेसन 4 चालू आहे सध्या. आणि आता मी रीड वगैरे करेल. मग त्यानंतर जे काही माझं पुढे अजून एक शूट करणार आहे मी. सो येस, सगळं शूट वगैरे मी केलं आहे आता. सगळं शूट वगैरे झालं आहे. आता माझं आता मेकअप रिमूव्ह करते मी. वेट वाईप्सनीच मी माझं मेकअप रिमूव्ह करते आणि त्यानंतर मी माझं फेस वॉश करते किंवा क्लिन्झिंग करते. आणि नंतर तर तुम्हाला नाईट रुटीन दिसेलच. जेव्हा झोपायचा टाईम दाखवेल मी, त्या टाईमला तुम्हाला नाईट रुटीन दिसेल व्यवस्थित. आणि मी आता चेंज वगैरे केलं आहे सगळं शूट झाल्यामुळे. आणि आता मी मस्त सगळं रिमूव्ह करेल मेकअप रिमूव्ह करून सो मेकअप रिमूव्ह करून देन मी डिनर करेल, माझा फॅमिली टाईम स्पेंड करेल. देन मी तुम्हाला पुढे दाखवेलच की मी काय माझा डे कसा संपतो. आणि हा माझा सर्वात फेवरेट मिरर आहे. अँड सी, दिस इज माय बायोडर्मा फेस वॉश. इट रिमूव्ज ऑल डस्ट ऑन युअर स्किन. जे मी यूज करते, जे मला चांगलं वाटतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो मी आता फेस वॉश करते. देन तुम्हाला रिझल्ट दिसेलच की किती क्लीन होतं. लेट्स सी. रिझल्ट पूर्ण क्लीन झालं आहे. पूर्ण फेस क्लीन झालं. पूर्ण जे मेकअप मी केलेलं, जे डस्ट होती ती पूर्ण क्लिअर झाली आहे. सी, हे बायोडर्माचं आहे फॉर ड्राय स्किन, फॉर ऑल स्किन टाईप आहे. आणि आता मी माझं एक नाईट स्किन केअर रुटीन करणार आहे. आणि येस, मग मी सो आता मी झोपेल. कारण हा माझा आता झोपायचा टाईम झालेला आहे. मी स्किन केअर पण केलं आहे, पाणी पण पिलं आहे. पाणी पिणं पण खूप महत्त्वाचं आहे. हायड्रेट राहिलं पाहिजे. सो मी आज खूप थकली आहे, कारण आज खूप शूट केलं आहे. बाकीचे पण काही कामं केलेत. परत हा ब्लॉग पण शूट केला आहे. केअर पण एकदम छान डन झालं आहे नाईटचं. सो येस, हा होता माझा पूर्ण डेचा ब्लॉग, की मी माझं रुटीन काय आहे, माझं जेवणाचं रुटीन काय आहे, माझं वर्क रुटीन काय आहे, मी काय वर्क करते किंवा मी शूट कसं करते, माझं काय सेटअप असतं शूटसाठी, किंवा माझं स्किन केअर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर केलेल्या आहेत. आणि आज तर एवढं शूट केल्यामुळं मी आज खूप दमली आहे. सो आता तर मी झोपणार आहे, आज लवकर झोपणार आहे. सो येस, आय होप की तुम्ही हे सगळं एन्जॉय केलं असेल. आणि असेच माझे व्हिडिओज नेहमी बघत राहा. अजून नवीन नवीन व्हिडिओज मी टाकत राहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.